जय भीम, जय जय आदिवासी। काल आमचं आदरणीय अजितदादांशी चर्चा झाली, लामटे साहेबांशी चर्चा झाली का आमचे ठाकर समाजाचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावा किंवा आमच्या ज्या अडचणी असतील ते सोडवण्यासाठी आम्ही लामटे साहेबांना भेटलो। त्यांनी आदरणीय अजितदादांशी चर्चा केली तर सगळे वाडी वस्त्यात आत्तापर्यंत घरकुलाच्या अडचणी, रस्त्यांच्या अडचणी, या सगळ्या गोष्टीची चर्चा झाली। प्रत्येक वेळेस आम्ही म्हणतो पंचायत समिती आम्हाला पाहिजे, तरुण पिढी पुढं येण्यासाठी पंचायत समिती असू दे, जिल्हा परिषद, कारखान्यावरती एक माणूस, कॉलेज, आपलं शिक्षण समितीवर, बाजार समितीवर, अशी साहेबांशी चर्चा करत असताना साहेबांनी आम्हाला शब्द दिला की या सगळ्या गोष्टींवर मी तुम्हाला जागेवर तुमचे आदिवासी समाजाचे पोरं ठेवणार आहे। त्यामुळं आम्ही काल ठरवलं का आपल्या आदिवासी संघटनेकडून आपल्या साहेबांना पाठिंबा द्यावा, म्हणून आज हे सगळेच युवा नेतृत्व, सगळे कार्यकर्ते आज या ठिकाणी जमले आहे। आणि ग्राउंड लेवलला आम्ही चर्चा करत असताना म्हणजे आमच्या महिला भगिनी असो यांना आम्ही विचारलं काल का मतदान कोणाला करावं, तर महिलांचं म्हणणं असं आलं का इथून माग आम्हाला 1 रुपया नाही कोणी दिला, आता 1500 रुपये आपल्या दादांनी, आदरणीय दादांनी चालू केले, आम्ही त्यांच्या पाठीशी उभ्या राहणार आहे। तुम्ही मतदान करा नाही तर नका करू, पण आम्ही करणार आहे। मग आता आम्हाला जर समजा घरचे आपले नाही का मंडळी, आई हे आम्हाला बोलून राहिले तुम्ही साहेबांबरोबर राहा, आम्ही साहेबांबरोबर आहे। आणि आम्ही सगळ्यांनी मग ठरवलं का आपले जर घरचेच साहेबांबरोबर मग आम्ही जाऊन कुठं करायचं, मग आम्ही रात्री एक निर्णय घेतला का सगळे आपण लामटे साहेबांसोबत राहू आणि लामटे साहेबाला निवडून आणू आणि तालुक्याचा आत्तापर्यंत राहिलेला विकास तो पूर्ण करू। एवढंच बोलतो, थांबतो। आज हजारो ठाकर समाजातील